नमस्कार, मराठी स्टोरी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत अभिज्ञा या कथेचा भाग 3। अभिराज आणि अभिज्ञा दोघे घरी आले। घरी आनंदाची बातमी सांगितली। सगळे खूप आनंदित झाले। न बोलणाऱ्या सासूने पण तिला आशीर्वाद दिला, तिची दृष्ट काढली। पण नंतर त्यांना कळलं की अभिज्ञा ऑफिसला जाणार नाही आहे। आता 3 महिने तरी ती घरीच आराम करणार आहे। या गोष्टीने सगळ्यांचे हावभाव आणि वागणूक बदलली। कणिका तेवढी बरी वागायची। सकाळी सगळे नाश्ता करायला एकत्र बसले। अभिराज आणि अभिज्ञा पण बसले। नाश्त्याला उपमा बनलेला होता। अभिज्ञा अभिराजच्या कानात हळूच बोलली, अभि, मला उपमा खायची इच्छा होत नाही, दुसरं काही आणून देशील? काय खाणार आहेस? काहीतरी चटपटीत खावंसं वाटत आहे। ओके, आपण एक काम करू, बाहेर जाऊया, मग तुला जे हवं ते तू खा। ती लगेच आनंदी झाली। बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या वहिनीने टोमणा मारला, बघा सासूबाई, बायकोचे कसे चोचले पुरवले जात आहेत। आता हिला घरचा नाश्ता नको, बाहेरचं काहीतरी चटपटीत खायचं आहे। बाहेर जायला आणि खायला पैसे खर्च करावे लागतात, याची आठवण करून द्यावी लागेल यांना। आता ही 3 महिने घरीच राहणार, म्हणजे 3 महिन्याचा पगारही मिळणार नाही। यांचा खर्च कसा चालणार? आतापर्यंत आपण यांचे चोचले पुरवले आणि याचे बायकोचेही पुरवावे लागतील। वहिनीचं बोलणं ऐकून अभिज्ञाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं। अभिराजच्या लगेच लक्षात आलं। त्याला बघवलं नाही, तो लगेच वहिनीला बोलला, वहिनी, अगं काय बोलतेस तू? काय खोटं बोलत आहे? अभिज्ञा रडत रडत उठून खोलीत गेली। तोही तिच्या मागे मागे गेला। अभिज्ञा खोलीत गेली आणि रडत बसली। मागाहून अभिराज आला, तिच्या बाजूला बसला। अभिज्ञा, प्लीज रडू नकोस ग, अशा अवस्थेत रडणं बरोबर नाही। आपल्या बाळाला रडकू बनवायचं आहे का तुला? तो गंमत करण्याच्या सुरामध्ये बोलला। अभिराज, तुला गंमत सुचत आहे का? तसं नाही ग, तुझा मूड चांगला व्हावा म्हणून बोलतोय। अभिराज, तू बघितलंस ना वहिनी कशा बोलल्या ते? हो ग, मला पण राग आला, पण मी बोललो ना, तुझी बाजू घेतली ना मी। माझी बाजू घेण्याचा प्रश्न नाहीये अभिराज, आता तुला हातपाय चालवावे लागतील, काहीतरी प्रयत्न करावा लागेल। किती दिवस तू असा घरात बसून राहणार आहेस? प्रयत्न करतोय असं सांगतोस, पण करतोस का? का नाही तुला इतक्या दिवसापासून नोकरी मिळाली? का नाही करू शकला काही तू? हे बघ अभिराज, तुझं नोकरीचं काहीच होत नसेल तर मलाही माझं बाळ नकोय आणि तुझ्यासोबत संपूर्ण आयुष्यही नकोय। काय बोलतेस तू? असं का बोलतेस? यानंतर असं बोलायचं नाहीये, असं म्हणून तो खोलीच्या बाहेर गेला। सॉरी अभिराज, मी तुला टोचून बोलले, पण दुसरा उपाय नाही। मी टोचून बोलल्याशिवाय तुझ्या मनाला काही लागणार नाही आणि तू मनावर घेणार नाहीस, म्हणून मला टोचून बोलावं लागलं। ती मनातल्या मनात विचार करू लागली। दुसऱ्या दिवशी सकाळी अभिज्ञा उठली आणि किचनमध्ये गेली। तिथे तिने स्वतःसाठी चहा करून घेतला। बाकीचे कोणी तिच्याशी काहीही बोलले नाही। सासू, चुलत सासू, वहिनी कोणीच काही बोलले नाही। फक्त कणिका तेवढी बोलली, अगं वहिनी, तू का चहा करतेस? मला सांग, मी करून देते। नाही, कमीत कमी तेवढं मी करू शकते। तितक्यात चुलत सासूने टोमणा मारला, कणिका, काहीतरी करू दे तिला, बसून बसून वजन वाढेल आणि वजन वाढलं की नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही, सिझेरियन डिलिव्हरी करावी लागेल, अजून त्यात खर्च वाढेल। करू दे तिला, काही होत नाही। एकतर तिच्या नवऱ्याला कमवण्याची अक्कल नाही, वरून सगळा खर्च आपल्याच माथी। अभिज्ञा चहा न घेता किचनमधून बाहेर निघाली। अभिज्ञा ऑफिसमध्ये जात नव्हती आणि अभिराज काहीही करत नसल्यामुळे त्यांना रोज असं सगळ्यांचं ऐकावं लागत असे। अभिज्ञाला हे सगळं ऐकण्याची सवय नव्हती। ती आधीपासूनच स्वतःच्या पायावर उभी होती। ती सगळं स्वतःच करायची। खूप कमी वयात ती कमवायला शिकलेली होती। कधी तिने कोणाचे टोमणे ऐकले नव्हते, त्यामुळे तिला या सगळ्याचा खूप त्रास व्हायला लागला। घरचे हिला बोलायचे आणि ही अभिराजला बोलायची। या सगळ्यामुळे दोघांमध्ये भांडण व्हायला लागले। अभिराजचं अभिज्ञावर खूप प्रेम असल्यामुळे तो सगळं निमूटपणे ऐकून घ्यायचा। एका रात्री अभिज्ञा त्याला बोल बोल बोलली। त्यावेळी मात्र त्याला खरंच खूप त्रास झाला। त्याने दाखवलं नाही,
चुपचाप खिडकीजवळ बसून होता. अभिज्ञा बोलली आणि झोपली. रात्री तिला जाग आली. बाजूला हाताने बघितलं तर कुणीच नव्हतं. तिने डोळे उघडले, बघितलं अभिराज तिथे नव्हता. तिने आजूबाजूला बघितलं तर तो तिला खिडकीजवळ बसलेला दिसला. ती त्याच्याजवळ गेली, त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने खांदा झटकला. तिला कळलं याचा राग अजून गेलेला नाही. ती त्याच्या समोर जाऊन बसली. त्याचा हात हातात घेतला. त्याने तोही सोडवण्याचा प्रयत्न केला, पण अभिज्ञाने तिचा हात घट्ट केला होता. अभिराज, आय एम सॉरी. माझं खरंच चुकलं. मी तुला असं बोलायला नको होतं. पण मी खरं सांगू का, आता मला या सगळ्यांचा खूप त्रास होतोय. मला सहन होत नाही रे. अभिराज, मी ऑफिस जॉईन करू का? काही गरज नाही आहे. तुला डॉक्टरांनी आराम सांगितलाय ना? असू दे, मी ऑफिसमध्ये व्यवस्थित स्वतःची काळजी घेऊन काम करेल. तसं मी ऑफिसमध्ये कळवेल. तिथे सगळे चांगले आहेत रे. सगळे माझी मदत करतील. हे असं इथे घरी दिवसभर राहून मी झोपलेली असते. माझं मन कुठेच लागत नाही. नुसती चिडचिड होते. रिकामं बसण्यापेक्षा ऑफिसला गेलेलंच बरं. पण अभिज्ञा, आपलं बाळ महत्वाचं आहे. डॉक्टरांनी काय सांगितलंय? पूर्णपणे आराम हवाय. ऑफिसला जाणार, मग आराम कधी करणार? आधी घरची कामं करणार, मग ऑफिसला जाणार, त्यानंतर पुन्हा घरी येऊन काम करणार. तुला आराम कधी मिळणार सांग बरं? मला नको आराम. मी कामात व्यस्त असेल तर मला बरं वाटेल. आपलं बाळ छान होईल असं म्हणत ती हसायला लागली. नाहीतर घरात बसून मी तुझ्यासारखी ठोंब्या होईल. ती पुन्हा हसली. अच्छा, मी ठोंब्या काय? मला ठोंब्या म्हणतेस का? थांब तुला दाखवतो. असं म्हणून त्याने तिचे गाल ओढले. अभि सोड मला. अभिराज, दुखताय ते माझे गाल, सोड मला. असे बोलून तिने त्याचे हात झटकले. त्याने तिच्या गालावरून हात फिरवला. अभिज्ञा, तुझं सगळं खरं, पण तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय एकही क्षण जगू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेव आणि मला प्रॉमिस कर, मी तुला काहीही बोललो, तुला रागावलो, काही झालं तरी तू मला सोडून जाणार नाहीस. नाही जाणार मी तुला सोडून. अभिज्ञा अभिराजच्या कुशीत झोपली. काही दिवस असेच गेले. अभिराजचे नोकरीचे प्रयत्न सुरू होते. काही ठिकाणी तो इंटरव्ह्यूला गेलेला होता, पण त्याला हवा तसा जॉब मिळत नव्हता आणि जो जॉब मिळायचा तो हा घेत नव्हता. चांगली नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात त्याने छोटे मोठे काम सोडले. आता हळूहळू त्याची आईही त्याला बोलायला लागली. आधी त्याची बाजू घ्यायची, मात्र आता तीही बोलायला लागली. तिचं बघून वडीलही बोलू लागले. या सगळ्यांच्या बोलण्यामुळे अभिराजला खूप तणाव यायचा. कधी कधी तो खूप चिडायचा. घरात ताणतणाव वाढत गेला. घरातल्या ताणतणावामुळे अभिराज आणि अभिज्ञामध्ये दुरावा निर्माण होऊ लागला. एका रात्री अभिज्ञा बाहेर गार्डनमध्ये जाऊन बसली. बाहेर खूप जोराचा पाऊस सुरू होता. अभिराजने तिला घरभर शोधलं. ती दिसली नाही म्हणून त्याने बाहेर खिडकीतून डोकावले तर अभिज्ञा पावसात ओलीचिंब झालेली होती. तो लगेच गेला आणि तिला दोन्ही हाताने पकडून आत घेऊन आला. टॉवेलने तिचे केस पुसून दिले. तिचं अंग कोरडं केलं. काय चाललंय अभिज्ञा? काय झालं? तू स्वतःची नाही, निदान त्या बाळाची तरी काळजी घे. अशी ओली होऊन आजारी पडशील. ते बाळाला त्रास नाही का होणार आपल्या? अभिज्ञा, मी काही बोलतोय, तुझ्याशी बोलतोय मी. अभिज्ञा, गप्प उभी आहेस तू? बोल ग, काहीतरी बोल. मला त्रास होतोय. या सगळ्यांचा तिलाही खूप त्रास होत होता, म्हणून आता आपण बोलायचं नाही असं कदाचित ठरवलं असेल तिने. ती फक्त शांत बसलेली होती. अभिराज तिला खूप बोलला. त्यावर अभिज्ञा भडकली. होऊ दे, बाळाला त्रास होऊ दे आणि मलाही त्रास होऊ दे. मरू दे आमच्या दोघांना. काय उपयोग असं आयुष्य जगण्याचा? मला हे मूल नको आणि मला माझं आयुष्यही नको. तू जग तुला हवं तसं. असं म्हणून ती फ्रेश व्हायला निघून गेली. अभिज्ञाचं बोलणं अभिराजच्या मनाला लागलं. त्याला त्रास झाला आणि तो तिथून निघून गेला. अभिज्ञा फ्रेश होऊन बाहेर आली. तिला अभिराज कुठेच दिसला नाही. तिला वाटलं कुठेतरी असेल. तिने लक्ष दिले नाही आणि ती झोपून गेली. सकाळी तिला जाग आली. तिने बघितलं तेव्हा अभिराज तिथे नव्हता. वॉकला गेला असेल हा विचार करून तिने लक्ष दिलं नाही. किचनमध्ये गेली, चहा घेतला. त्यानंतर तिने बराच वेळ वाट बघितली. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले. अभिराज घरी आलाच नव्हता आणि त्याचा फोन लागत नव्हता. आता अभिज्ञाला त्याची काळजी वाटायला लागली. तिने घरी विचारलं सगळ्यांना, आई, तुम्हाला अभिराज दिसला का? नाही ग, सकाळपासून मलाही नाही दिसला, सासूबाई बोलले.
काका, तुम्हाला अभिराज दिसला का? नाही, कुठे गेला असेल हा? चुलत सासरे बोलले. मला काल रात्री दिसला नाही. मला वाटलं गेला असेल बाहेर शतपावली करायला. मग मी झोपले. सकाळी उठून बघितलं तर तेव्हाही नाही दिसला. मला वाटलं वॉकला गेला असेल किंवा ऑफिसच्या कामाला कुठेतरी विचारपूस करायला मित्राकडे गेला असेल. येईल थोड्या वेळात असं वाटलं. आता मात्र मला काळजी वाटायला लागली, अभिज्ञा बोलली. अभिज्ञा, तुमच्यामध्ये भांडण वगैरे तर नाही ना झालं? सासूने विचारलं. हे ऐकून अभिज्ञा गप्प राहिली. काय ग, भांडण तर नाही ना झालं? सासूबाईने परत विचारलं. नाही, भांडण नाही, पण थोडा वाद झाला होता. म्हणजे वाद नाही म्हणता येणार, पण थोडं बोलणं झालं होतं आमचं, तुटक तुटक, अभिज्ञा अडखळून बोलली. तू खूप बोलले असणार त्याला, म्हणून तो घर सोडून गेला, सासूबाई बोलल्या. काय? नाही आई, मी खूप नाही बोलले, फक्त नोकरीचा विषय निघाला, बाकी काही नाही, अभिज्ञा म्हणाली. काढला ना नोकरीचा विषय, तोच तो विषय सतत काढू नये, त्यावर वारंवार बोलू नये, इतकंही तुला कळत नाही, चुलत सासू बोलल्या. नाही काकू, मी काही बोलले नाही त्याला, अभिज्ञा पुन्हा म्हणाली. तूच बोलली, तुझ्यामुळे बोलल्यामुळे तो घर सोडून गेला असेल, सासूबाई तिला खूप बोलल्या. अभिज्ञा खोलीत जाऊन रडत बसली. संध्याकाळ झाली, रात्र झाली, तरी अभिराज घरी परत आला नव्हता. रात्री 11च्या दरम्यान पोलीस घरी आले. त्यांनी आधी अभिराजबद्दल चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या हातात असलेले पॅकेट दिले. अभिज्ञाने लगेच ते पॅकेट हातात घेतले. त्या पॅकेटमध्ये अभिराजची घडी, त्याचं गळ्यातलं लॉकेट होतं. हे तुम्हाला कुठे सापडलं? अभिज्ञाने लगेच विचारलं. डेड बॉडीजवळ, पोलीस म्हणाले. हे ऐकून अभिज्ञाला धक्काच बसला. डेड बॉडी? डेड बॉडी कुणाची? कुणाची डेड बॉडी? कुणाबद्दल बोलत आहात तुम्ही? आणि अभिराज कुठे गेला? आलाही नाही तो, काही सांगून गेला नाही, आता फोन नाही लागत आहे, अभिज्ञा म्हणाली. हे बघा, आम्हाला फक्त एवढेच सामान सापडलेलं आहे. एका व्यक्तीने त्याचा चेहरा ओळखला, त्याने इथला पत्ता दिला, म्हणून आम्ही आलो. तुम्ही शहानिशा करायला आमच्या सोबत चला. अभिज्ञा हादरली. तिथेच चक्कर येऊन पडली. सासरे आणि चुलत सासरे पोलिसांसोबत त्या ठिकाणी गेले, तर अभिराज तेथे पडून होता. पोलिसांच्या माहितीवरून अभिराजने आत्महत्या केली असावी. हे सगळं ऐकून सगळे शॉक झाले. डेड बॉडी घरी आणण्यात आली. बॉडी घरी आणली तेव्हा अभिज्ञा बेशुद्ध अवस्थेत होती. तिच्या घरच्यांनी तिला शुद्धीत यायच्या आधीच अभिराजचा अंतिम संस्कार विधी केला. काही तासानंतर अभिज्ञा शुद्धीवर आली. तिने लगेच अभिराजचं नाव घेतलं. अभि, माझा अभिराज आला का? बाजूला कणिका बसलेली होती. वहिनी, आहे, दादा आहे, परंतु तू आराम कर, तुला आरामाची गरज आहे. तू बेशुद्ध झाली होतीस ना, तर तुला विकनेस पण आलेला आहे. तू आराम कर वहिनी, दादू आहे. आलाय घरी तो, येईल तुला भेटायला. तू प्लीज इथून उठू नकोस. कणिकाच्या आवाजात अडखळलेपणा होता आणि तो अभिज्ञाला जाणवत होता. नाही वहिनी, मी खोटं बोलत नाहीये ग, कणिका म्हणाली. सगळं खोटं. मला आठवतंय, इन्स्पेक्टर घरी आले होते, अभिराजबद्दल काहीतरी सांगत होते. काय बोलत होते? पण त्याची डेड बॉडी सापडली. कुठे आहे तो? कुठे आहे? सांग ना, अभि कुठे आहे? आता अभिज्ञा ढसाढसा रडायला लागली. कणिकाला तिची अवस्था बघवत नव्हती. तिने तिला सगळं सांगितलं. वहिनी, अगं तू बेशुद्ध अवस्थेत होतीस ना, तेवढ्या वेळात बाबा आणि काका दादूची डेड बॉडी घेऊन घरी आले आणि त्यांनी त्याचा अंत्यसंस्कार देखील केला. नाही, अभिज्ञा जोरात किंचाळली. ते असं कसं करू शकतात? त्यांनी मला का बघू दिलं नाही? नाही नाही, खोटं बोलतेस ना तू, खोटं बोलतेस ना तू? नाही वहिनी, मी खोटं बोलत नाही आहे. दादू आता तुला कधीच दिसणार नाही ग, तुला दादू कधीच दिसणार नाही वहिनी, कधीच दिसणार नाही, असं म्हणून दोघीही ढसाढसा रडू लागले. अभिज्ञाला आता बरं वाटत नव्हतं. तिचा श्वास वाढलेला होता. कणिकाने पटकन तिच्याजवळ पाण्याचा ग्लास आणला. वहिनी, पाणी पी, तुला बरं वाटेल. नको मला पाणी, मला माझ्या अभिराजला बघायचं आहे. परंतु तो असा कसा निघून गेला? त्याने मला प्रॉमिस केलं होतं की तो मला असं सोडून जाणार नाही. मग का गेला तो? मला माझ्या अभिराजला बघायचंय. वहिनी प्लीज सांभाळ स्वतःला, दादू नाही आहे, तो तुला कधीच दिसणार नाही. अभिज्ञाने रडून रडून हाल केले.
पण तिच्या घरचे तिच्या खोलीत एकदाही तिच्याशी बोलायला आले नव्हते की तिच्या तब्येतीची विचारपूस करायला सुद्धा आले नव्हते. अभिज्ञा सतत रडत राहिली. अभिज्ञाच्या मैत्रिणीला उर्वीला हे सगळं कळलं आणि ती अभिज्ञाला भेटायला आली. तिला बघताच अभिज्ञाचा बाण फुटला आणि तिच्या गळ्यात गळा टाकून ती रडायला लागली. दोघी खूप रडल्या. अभिज्ञा शांत हो. दोघी बोलत असताना तिथे तिची सासू आली. ही कलमोहिनी, हिच्यामुळे आज मला हा दिवस बघायला मिळत आहे. माझ्या मुलाचा जीव घेतला हिने. अभिज्ञाची सासू चराचर बोलायला लागली. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? उर्वी म्हणाली. ए दीडशहाणे, मला अक्कल नाही शिकवायची. तुमच्यासारख्या लोकांसोबत बोलण्यात मला काही इंटरेस्ट नाही. ए आमच्यासारखी म्हणजे? उर्वीने न ऐकल्यासारखं केलं. अभिज्ञा, मी निघते. काळजी घे स्वतःची आणि काही लागलंच तर फोन कर, असं म्हणून उर्वी तिथून निघून गेली. काही वेळाने अभिज्ञाची सासूही गेली. अभिज्ञा खिडकीजवळ एकटक त्या चंद्राकडे बघत होती. अभिराजच्या आठवणीत तिचा जीव जळत होता. राहून राहून तिचे डोळे भरून येत होते. बराच वेळ बसल्यानंतर तिथेच तिचा डोळा लागला. सकाळी जाग आली. खोलीतून बाहेर आली. सगळ्यांनी तिच्याकडे बघून नाक मुरडलं, मान फिरवली. वहिनी, अगं तू बस ना, मी चहा आणते तुला. कणिकाने तिला बसवलं. ए वहिनीची चमची, चल तू तुझ्या कॉलेजची तयारी कर. तिला लागेल तर ती स्वतः बनवून घेईल. कुक्कुल बाळ नाही ती, अभिज्ञाची सासू बोलली. अभिज्ञाने सगळं निमूटपणे ऐकलं आणि खोलीत गेली. तिला काही करण्याची इच्छा नव्हती. खोलीत बराच वेळ ती पडून होती. दाराची बेल वाजली. तिच्या सासूने दार उघडलं. समोर कुरिअरवाला मुलगा होता. काय आहे? आम्ही काही मागवलं नाही, त्याने नावाची पुष्टी केली. मी बरोबर पत्त्यावर आलोय, तुम्ही बोलवा त्यांना. हो बोलावते ना, वरतून येईल तो. ती समोर काही बोलणार तिथे अभिज्ञा आली. त्याने अभिज्ञाकडे बघताच, मॅडम तुमचं पार्सल. सर बोलले होते कुणाच्याच हातात द्यायचं नाही, यात खूप महत्वाची वस्तू आहे. त्याचं सगळं ऐकून अभिज्ञा भावुक झाली आणि निघून गेली. अभिज्ञा पार्सल घेऊन खोलीत गेली. तिने ते उघडलं. त्यात टेडी बिअर होता. लाल रंगाच्या त्या क्यूट टेडी बिअरला अभिज्ञाने लगेच छातीशी लावलं. त्यांच्या प्रेमाची निशाणी तिच्या पोटात वाढत होती. अभिराजने पहिल्यांदा जेव्हा गोड बातमी ऐकली होती तेव्हाच त्याने तिच्या आवडीचा टेडी बिअर ऑर्डर करून ठेवलेला होता. काही कारणास्तव ते पार्सल उशिरा मिळालं होतं. अभिज्ञा त्या टेडी बिअरला छातीशी लावून झोपायची. अभिराजचा 14वीचा कार्यक्रम झाला. सगळे पाहुणे निघून गेले. अभिज्ञा अभिराजचा फोटो हातात घेऊन बसली होती. तितक्यात तिची सासू खोलीत आली. तिने अभिज्ञाच्या कपाटातून तिची बॅग काढली आणि त्यात अभिज्ञाचे कपडे भरू लागली. अभिज्ञा तिच्याच विचारात होती. सासूने तिची बॅग भरली ह्याकडे तिचं लक्ष देखील गेलं नव्हतं. सासूने तिचा हात पकडला. तो फोटो ठेव आणि चल इथून. आई काय करताय तुम्ही? हात सोडा माझा. अभिज्ञा स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. चल कलमोहिनी, आता तू इथे राहायचं नाही, माझ्या मुलाला गिळलंस. सासू तिला फरफटत नेत होती. आई थांबा, आई हात सोडा ना माझा, अभिज्ञा बोलली. रडून रडून बोलत होती पण सासू ऐकायला तयार नव्हती. त्या दोघींच्या आवाजाने घरातले बाकीचे लोक जमले. अहो वहिनी काय करताय हे? चुलत सासू म्हणाली. आपला मुलगाच नाही तर हिला घरात ठेवून तरी काय करायचं, म्हणून हिला हाकलून देत आहे, अभिज्ञाची सासू म्हणाली. वहिनी जरा शांत व्हा, हात सोडा तिचा. चुलत सासूने अभिज्ञाच्या सासूला बाजूला नेलं. वहिनी हे तुम्ही काय करताय? बरोबर तर करत आहे, तिला ठेवून काय करायचं इथं? वहिनी तुम्ही विसरताय, तिच्या पोटात आपल्या कुटुंबाचा वंश वाढतोय, आपल्या घराण्याचा वारस. हो ना? हो, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. दोघीही हसल्या. पण मला नातूच हवाय, मुलगाच व्हायला हवा, नाहीतर मी तिला हाकलून लावेल, सासू म्हणाली. वहिनी 3 महिने जाऊ द्या, मग आपण सरळ लिंग परीक्षण करून घेऊ. मुलगा असेल तर तिला इथं ठेवायचं, नाहीतर नाही ठेवायचं. दोघींचं बोलणं झालं. सासू अभिज्ञाजवळ गेली. माफ कर मला, मी तुझ्याशी चुकीची वागले. सासूने तिला प्रेमाने तिच्या खोलीत नेलं. आता दोघीही तिच्याशी खूप प्रेमाने वागू लागले. अभिज्ञाला पण आश्चर्य वाटत होतं. तिला वेळेवर चहा नाश्ता द्यायच्या, त्यानंतर गरम गरम जेवण द्यायच्या. एक दिवस दुपारी कणिका अभिज्ञाच्या खोलीत गेली. अभिज्ञा झोपलेली होती. कणिकाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
किती भोळे आहेस ग वहिनी. यांचं षडयंत्र तुला कळलं नाही, पण मला सगळं कळलं. आई आणि काकूचं बोलणं ऐकलं होतं मी. तुझ्या पोटात जर मुलगी असेल तर हे लोक तुझ्याशी कसे वागतील कुणास ठाऊक. देव करो तुझ्या उदरात मुलगाच असो, कनिका मनातल्या मनात बोलली. कनिकाच्या स्पर्शाने अभिज्ञाला जाग आली. कनिका, तू इथे? वहिनी, चहा घेऊन आले होते. घे, उठ आणि हा चहा घे, कनिका बोलली. अभिज्ञा म्हणाली, थँक्यू. आज चेहरा खुललेला दिसतो आहे, कनिका बोलली. हो ग, मला छान वाटतंय. आई आणि काकू माझी किती काळजी घेत आहेत, अभिज्ञा म्हणाली. दोघींनी मिळून चहा घेतला, छानपैकी गप्पा मारल्या. त्यानंतर कनिका तिच्या अभ्यासाला गेली. अभिज्ञाचे दिवस छानच जात होते. अभि रातची कमी होती, पण घरच्यांच्या वागणुकीमुळे ती स्वतःला सावरत होती. बघता बघता अभिज्ञाला 3 महिने पूर्ण झाले. सकाळी अभिज्ञाची सासू तिच्या खोलीत आली. अभिज्ञा, लवकर तयार हो, आज आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे. आई, असं अचानक? तुम्हाला बरं नाही आहे का? काय होत आहे? अभिज्ञाने पटकन विचारलं. अगं हो, जरा थांब, मी बरी आहे. मला काहीही झालेलं नाही आहे. आपण तुझ्या चेकअपसाठी जातोय. 3 महिने पूर्ण झालेत. आता योग्य ती काळजी घ्यायला हवी ना. सासूने तिचा हात हातात घेतला. अभिज्ञाने होकारार्थी मान हलवली. चल मग तयार हो, असं म्हणून त्या दोघी निघून गेल्या. अभिज्ञा तयार झाली. अभिराजच्या फोटोसमोर उभी राहून त्याच्याशी बोलायला लागली. अभि, बघितलंस, सगळे माझ्याशी किती छान वागत आहेत. आज आपलं बाळ 3 महिन्याचं झालंय. मला आता कधी 9 महिने पूर्ण होऊन त्या बाळाला बघते असं झालंय. कुणासारखा दिसेल रे तो? मला तर अगदी तुझ्यासारखा हवाय. अभि, आज तू हवा होतास रे, बाळाची हालचाल बघायला, पोटात किक मारताना बघायला. झालीस का तयार? सासूने विचारलं. अभिज्ञाने होकार दिला. दोघीही हॉस्पिटलला गेल्या. अभिज्ञाच्या सासूचं डॉक्टरशी आधीच बोलणं झालं होतं. अभिज्ञाचं चेकअप झालं, सोनोग्राफी झाली. मॅडमने तिला थोडा वेळ बाहेर बसायला सांगितलं. त्या तिच्या सासूशी बोलल्या. त्यानंतर दोघीही गप्प होत्या. घरी येईपर्यंत दोघीमध्ये बोलणं झालं नाही. घरी आल्यानंतर अभिज्ञाची सासू तिच्या खोलीत गेली. तिची बॅग भरली आणि तिचा हात पकडून तिला हाकलून दिलं आणि तिच्या तोंडावर दार लावलं. काही क्षण अभिज्ञाला काय झालं हे कळलंच नाही. आई, तुम्ही असं मला घराच्या बाहेर का काढलं? आई, दार उघडा ना. तुझ्या पोटात मुलगी आहे. आम्हाला आमचा वंश वाढवण्यासाठी मुलगा हवाय. मुलगी नको. आजपासून ह्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद झालेत. चालती हो इथून. सासूबाईच्या बोलण्यावर अभिज्ञाला विश्वासच बसेना. तिने बराच वेळ दार ठोठावलं, पण कोणीही दार उघडलं नाही. कनिका दार उघडायला गेली होती, पण तिच्या आईने तिलाही खोलीत बंद करून ठेवलं. अभिज्ञा बॅग घेऊन निघाली. थोड्या दूर एका बाकावर जाऊन बसली. काय झालं हे? नेहमी असं का होतं माझ्यासोबत? ती विचार करू लागली. बाजूला चहाची टपरी होती. वाफळलेल्या चहाचा सुगंध आणि मनमोहक गाणी दोन्हीचं मिश्रण सुरू होतं. अभिज्ञाने मोबाईल काढला. त्यात अभिराजचा फोटो बघून रडायला लागली. का सोडून गेलास रे मला? असं अर्ध्यावरती का टाकून गेलास? अभि, मला तू आता माझ्याजवळ हवा आहेस रे. मला एकटं नाही राहवत. तुझ्या घरच्यांनी तर मला हाकललं. आता मी काय करू? कुठे जाऊ? अभिज्ञा अभिराजच्या फोटोकडे बघून बोलली. अभिज्ञाला उर्वीची आठवण झाली. जाऊ का मी उर्वीकडे? नको नको, उगाच माझ्यामुळे तिला त्रास नको. पण आता एवढ्या रात्री जाऊ तरी कुठे? मनातल्या मनात ती बोलू लागली. टपरीवर बाकीच्या जोडप्यांना असं एकत्र बघून अभिज्ञाला हेवा वाटायचा. काही वेळाने रिमझिम पाऊस सुरू झाला. अभिज्ञा टपरीच्या आडोशाला जाऊन उभी राहिली. बऱ्याच वेळानंतर ती तिथून निघाली. पावसाने जोर पकडला. ती पूर्णपणे भिजली होती. नेहमी हवा हवासा पाऊस आज तिला नकोसा झाला होता. पावसाच्या सरी तिला बुजायला लागल्या होत्या. तिच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी हा पाऊस तिच्यासोबत असायचा आणि आज तिच्या दुःखातही तिच्यासोबतच आहे. पण आज तो बोचतोय, तिच्या शरीरावर घाव करतोय. अभिज्ञाने स्वतःला त्या पावसात समर्पित केलं. ढग दाटून आले, मेघ गरजून आले. तुझ्या माझ्या प्रेमाला हेच साक्षीदार ठरले. आज तू माझ्यासोबत नाही, पण यांनी माझी साथ सोडली नाही. नेहमी हवा हवासा वाटणारा हा पाऊस
आज मात्र बोचतोय म्हणाला. तू हवा होतास रे सोबत, मग जखमा कमी झाल्या असत्या शरीराला. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.